मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग नाश्त्यासाठी तुम्ही जर ढोकळ्याची रेसिपी पाहत असाल ती एक परफेक्ट अशी रेसिपी आहे। अगदी मऊ आणि स्पंजी असा ढोकळ्याची रेसिपी झालेली आहे आणि विशेष म्हणजे अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये हा ढोकळा तयार होतो। बिलकुल चिवट न होता अगदी जाळीदार हा ढोकळा झालेला आहे। असा परफेक्ट ढोकळा होण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मोहिनीता तुम्हा सर्वांचं स्वागत करते मोहिनीताज किचनमध्ये। ढोकळा करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण त्याचं बॅटर करून घेऊ। तर त्यासाठी इथं मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये बेसन पीठ मी घेते आहे। तिथं साधारण 1.5 वाटी असं बेसन पीठ घ्यायचं आहे आणि बेसन पीठ घेताना दाबून घ्या, म्हणजे एकदम प्रॉपर असं ते 1.5 वाटीचं माप येईल। तसं ह्याच्यामध्ये आता घातलेलं आहे मी 2 मिरच्या, 2 चमचे साखर घालायची आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। साधारण अर्धा चमचा असं मीठ इथं मी घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता पाणी घालून घेऊ। सगळ्यात पहिलं मी 1 वाटी पाणी वापरते आहे। ज्या वाटीने आपण बेसन पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने पाणी सुद्धा इथं मोजून घ्यायचं आहे। आता झाकण लावून ह्याला मिक्सरमधनं आपण फिरवून घ्यायचं आहे। हे तुम्ही चमच्याने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता, पण चमच्याने त्याच्यामध्ये जे गुठळे आहेत त्या पटकन मोडल्या जात नाहीत। इथं आपण बघू शकतो की थोडंसं घट्टसर वाटतं आहे अजून ते मिश्रण। त्यासाठी परत मी याच्यामध्ये अगदी अर्धी वाटीपेक्षाही कमी पाणी घालून घेते। पाणी अंदाज घेत घाला, खूप जास्त एकाच वेळेस पाणी घालायचं नाहीये। पण 1.5 वाटी बेसन पिठासाठी 1 वाटी आणि वर पाऊण वाटी असं पाणी लागतं। तर इथं अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे बनवून घेतलेलं मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेते। तुम्ही ते ओतताना आता बघू शकता की अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे। बिलकुल त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे झालेल्या नाहीत आणि जेव्हा आपण चमच्याने हे सगळं करायला तेव्हा खूप जास्त गुठळ्या राहतात आणि वेळ सुद्धा जास्त लागतो। आता ह्या बनवून घेतलेल्या मिश्रणामध्ये घालायची आहे थोडीशी चिमूटभर हळद। तसं तर तुम्ही हळद ही सुरुवातीलाच घाला जेव्हा आपण मिक्सरमध्ये बेसन पीठ फिरवतो त्यावेळेस। माझ्याकडनं राहून गेली म्हणून मी आत्ता त्याच्यामध्ये हळद घालून घेते आणि खूप चांगलं असं हे मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे। इथे एकदम परफेक्ट असं हे बॅटर तयार करून घेतल्याच्या नंतर आता ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा सेट करणार आहोत त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपला ढोकळा तयार होतो बिलकुल तो चिटकत नाही, अगदी सहजरित्या निघून येतो। तर इथं मी कुकरचा डब्बा घेतलेला, तुमच्याकडे जर केक टीन असेल तुम्ही केक टीन घ्या किंवा मग तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा असा हा ढोकळा सेट करून घेऊ शकता। सगळ्या बाजूनी छान अगदी तेल लावून घ्यायचं आहे। ह्या बनवून घेतलेल्या मिश्रणामध्ये आता आपण घालायचं आहे फ्रूट सॉल्ट, म्हणजेच की इनो। तर इनोचं एक छोटं पॅकेट मी इथं वापरलेलं आहे। तुमच्याकडे जर मोठी बॉटल असेल तर तुम्ही त्यातली 1 चमचा इनो असा इथं घेऊ शकता आणि अगदी मस्त हे फेटून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता की जेवढं आपलं ते मिश्रण किंवा बॅटर होतं ते अगदी फुलून डबल होतं, अगदी मस्त ते फर्मेंट झाल्यासारखं होतं आणि ते फुलून आलेलं आहे वरती। आणि हे इनो घातल्याच्या नंतर लगेचच आपण त्या ढोकळा सेट करायला घ्यायचा। इनो घालून घेतल्याच्या नंतर ढोकळ्याची प्रोसेस थोडीशी फास्ट करा, म्हणजे लगेचच ढोकळा सेट करायला घ्या, नाहीतर आपला ढोकळा मधून असा ओला होऊ शकतो किंवा मग तो छान स्पंजी होणार नाही। तर ते लगेचच मी ते बॅटर ओतून घेतलेलं आहे आणि थोडीशी वरून थोडी स्पेस राहील तसं ते आपण बॅटर तेवढंच ओतायचं आहे आणि थोडंसं डॅप करून घ्यायचं। सुरुवातीलाच इथं मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून ते स्टँड ठेवून घेतला आणि जेव्हा आपण स्टँडवरती कुकरचं भांडं जेव्हा ठेवू किंवा ढोकळ्याचं आपण जेव्हा त्याच्यावर भांडं ठेवू सेट करण्यासाठी त्यावेळेस पाणी बिलकुलही त्या आपल्या कुकरच्या किंवा टिनला लागलं नाही पाहिजे, तेवढंच तुम्ही पाणी घाला। साधारण 1 ग्लास पाणीच घालायचं आहे आणि इथं मी असं हे ढोकळ्याचं आपलं बॅटर ठेवून घेतलं सेट करण्यासाठी। तुम्ही ते बघू शकता की खाली बिलकुल त्याला पाणी असं लागलं नाही पाहिजे। आता कुकर लावून आपण ह्याची शिट्टी काढून घ्यायची आहे। तर इथं मी शिट्टी अशी काढून घेतली आणि शिट्टी काढून घेतल्याच्या नंतर हे आपण 20 मिनिटं स्टीम करून घ्यायचं आहे ढोकळा, किंवा 20 मिनिटं छान अगदी वाफवून घ्यायचा आहे ढोकळा। आधीमध्ये बिलकुलही तुम्ही इथं कुकर वगैरे खोलून पाहू नका, टाईम सेट करून घ्या 20 मिनिटाचा। तर 20 मिनिटांच्या नंतर तुम्ही ते बघू शकता की सुरीला बिलकुलही ते पीठ कुठं लागलेलं नाहीये, अगदी मस्त हा ढोकळा सेट झालेला आहे। थंड झाल्याच्या नंतर आपण तो ढोकळा आता काढून घ्यायचा आहे। तर सुरीच्या साहाय्याने सगळ्यात पहिला मी सगळ्या बाजूनी ढोकळा हा थोडा सैल करून घ्यायचे, म्हणजे सहजरित्या तो निघून येईल।
आणि एक टिप लक्षात ठेवा, कधीही ढोकळा गरम असताना असा डिमोल्ड करू नका, त्याचे तुकडे होतील किंवा त्याचा भुगा होऊ शकतो. तर इथं पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच मी हा डिमोल्ड करून घेते आहे. आता ह्याला आपण चॉपिंग बोर्डवरती असा उलटा करून त्याला वरून थोडंसं प्रेशर द्यायचं आहे आणि अलगद हा डब्बा आपण जेव्हा उचलतो तेव्हा अगदी मस्त हा ढोकळा तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेला आहे. एकदम स्पंजी, अगदी केकसारखा हा ढोकळा दिसतो आहे आणि खायला सुद्धा अगदी मस्त हा ढोकळा लागतो. तुम्ही जर वरून ह्याला फोडणी नाही दिली तरी सुद्धा तुम्ही हा ढोकळा असा पण खाऊ शकता, कारण ह्याच्यामध्ये आपण मिरची वगैरे मीठ छान अगदी घातलेलं आहे. आता ह्याचे असे आपण पीसेस करून घेऊ. तुम्ही पाहू शकता किती स्पंजी आणि हलकासा ढोकळा झालेला आहे. आता ढोकळ्याच्या वरून जी फोडणी असते किंवा जे पाणी घालतात ते आपण तयार करून घेतो. त्यासाठी इथं मी 2 चमचे तेल अगदी मस्त गरम करून घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर तूपसुद्धा इथे वापरू शकता. त्याच्यामध्ये आता थोडीशी मोहरी घालून घ्यायची. 2 इथं मी हिरव्या मिरच्या घालते आहे आणि त्या मस्त तडतडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण घालायचा आहे थोडासा कढीपत्ता आणि कढीपत्ता अगदी मस्त छान परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता आपण घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी. तुम्ही जेवढा ढोकळा बनवला आहे किंवा ढोकळा भिजवण्यासाठी किंवा सोक करण्यासाठी जितकं पाणी लागतं तेवढं पाणी घालून घ्या. पण इथे मी अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे. तसं याच्यामध्ये 2 चमचे साखर घालून घ्यायची आणि साखर अगदी मस्त ह्याच्यामध्ये अशी विरघळून घ्यायची आहे आणि हे बनवून घेतलेलं मिश्रण आपण छान थंड करून घ्यायचं. तर असं हे मिश्रण तयार झाल्याच्या नंतर आपण ते ढोकळ्यावरती छान अगदी असं ओतून घ्यायचं. जितका छान तुम्ही ढोकळा मस्त असं भिजवून घ्याल तितका मस्त मऊ आणि छान तो ढोकळा खायला लागतो. तुम्ही सुरुवातीला असा ढोकळा बनवून ठेवू शकता, नंतर त्याच्यावरती असं ही फोडणी आपण घालू शकतो. अगदी मस्त ही फोडणी लागते. तर तुम्हाला आजची ही अगदी साधी, सोपी आणि झटपट अशी ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह. थँक्यू.